वर्ध्याच्या लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज होणार आहे। ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ या सभेत ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। वडेट्टीवारांनी मात्र या सभेकडे पाठ फिरवली आहे। या सभेच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर आज नेमकं छगन भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान या महाएल्गार मेळाव्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अनुपस्थित राहणार आहेत। तर या ओबीसी मेळाव्यामध्ये इतर नेते मात्र सहभागी होत आहेत। वर्ध्यामध्ये हा महाएल्गार मेळावा पार पडतोय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, या मेळाव्याची तयारीबद्दल आणि वडेट्टीवार सहभागी होत नाहीयेत या संदर्भात काय ताजी माहिती? सध्या मी जिथे ही सभा होत आहे त्या मैदानावर आहे। पाठीमागे तुम्हाला व्यासपीठ पाहायला मिळत आहे। व्यासपीठावर ओबीसीच्या सर्व नेत्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा तिथे फोटो पाहायला मिळत नाही। यावरून स्पष्ट झालं की ते या मेळाव्यासाठी येणार नाही। याआधी वेगवेगळ्या ठिकाणी जे ओबीसीचे एल्गार मेळावे झाले तिथे विजय वडेट्टीवार हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी भाषण देखील केलं होतं। मात्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने त्यांना तंबी दिली की विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला सत्तेधाऱ्यांच्या बाकावर जाता येणार नाही, त्यांच्या व्यासपीठांवर जाता येणार नाही। त्यामुळे मग मागच्या आठवड्यातला इंदापूरचा मेळावा असो किंवा आज वर्धेतला मेळावा असो, या दोन्ही ठिकाणी आपल्याला विजय वडेट्टीवार गैरहजर असल्याचं पाहायला मिळत आहे। आज छगन भुजबळ इथे प्रमुख वक्ते असणार आहे। यासोबत बबनराव तायवाळे असेल, प्रकाश शेंडगे असेल, गोपीचंद पडळकर असेल, हे नेते देखील इथे उपस्थित राहणार आहे। जर का सभेच्या तयारीचा विचार करायचा झालं तर आपण बघू शकतो की आयोजकांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे खुर्च्या देखील लावलेल्या आहे। साधारण 10,000 लोक येईल अशी व्यवस्था आयोजकांनी इथे केलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की मागच्या एक आठवड्यापासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातलं जे शाब्दिक युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे ते अत्यंत टोकाच्या स्तरावर गेलेलं आहे। काल देखील मनोज जरांगेने अगदी खालच्या आणि शेलक्या भाषेमध्ये छगन भुजबळावर टीका केली होती। छगन भुजबळ देखील त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देत आहे। तर निश्चितच आज छगन भुजबळ आजच्या या भाषणामध्ये काय बोलणार, मनोज जरांगे यांना काय उत्तर देणार हे देखील महत्त्वाचं आहे। कारण की मनोज जरांगे यांनी जो मराठा आरक्षणाचा जो अल्टिमेटमची तारीख आहे ती 17 डिसेंबर आहे आणि अगदी 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज काय भूमिका घेते हे महत्त्वाचं आहे। जर का आपण पाहिलं तर आता मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, यावर आता राजकारण देखील सुरू झालं। विशेष खूप पडद्या पाठीमागे मोठं राजकारण होताना दिसत आहे। कारण की ओबीसी समाजाला माहिती आहे की त्यांचे संविधानिक अधिकार काय, त्यांच्या ओबीसी आरक्षणाला कोणती गदा येणार नाही आणि मराठा समाजाच्या मराठा नेत्यांना देखील माहिती आहे की त्यांच्या आरक्षणाला घेऊन काय मर्यादा आहे। असं असताना देखील दोन्ही समाजामध्ये तेढ वाढताना दिसत आहे आणि कुठेतरी राजकीय नेते पडद्या पाठीमागनं दोन्ही आंदोलकांना खतपाणी देताना दिसत आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळात या संपूर्ण काळामध्ये ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण ढवळून निघालं, त्यामुळे कधी नव्हे अशा प्रकारची दोन समाजामध्ये तेढची स्थिती सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजच्या भाषणामध्ये ओबीसी नेते म्हणजे छगन भुजबळ असो, इतरही ओबीसी नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अश्विन, तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।